माणिकराव कोकाटे यांना अटक कधी होणार याबद्दलच आता सगळीकडे चर्चा सुरू आहे। माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी आज मंजूर केला। नाशिक कोर्टाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर कोकाटेंनी आपला राजीनामा अजित पवारांकडे सोपवला आणि अजित पवारांनी तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता। हा राजीनामा आता राज्यपालांनी मंजूर केलाय। नाशिक कोर्टाने त्यांना शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वैद्यकीय अहवाल आणि तज्ञ डॉक्टरांचे मत लक्षात घेता आज त्यांची एंजिओग्राफी होणार आहे। एंजिओग्राफीचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबद्दल पुढील उपचार किंवा डिस्चार्ज किंवा देखरेखीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते। तर दुसरीकडे त्यांच्या विरोधातच NWB बजावण्याच्या प्रक्रियेबद्दलही चर्चा सुरू आहे। माहितीनुसार वैद्यकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांना रुग्णालयातूनच थेट अटक करण्याची शक्यता सांगितली जाते। नाशिक पोलिसांची टीम काल मुंबईमध्ये रवाना झाली। सध्या नाशिक पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई कधी होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।